मुंबई उपनगरातील अंधेरी, कांदिवली, बोरिवली आणि मालाडमध्ये पाऊस सुरू झालाय। दहिसर आणि गोरेगावमध्येही तुफान पाऊस सुरू आहे, तर ढगांच्या गडगडाटासह पावसाची तुफान बॅटिंग सध्या सुरू आहे। मुंबई उपनगरात सध्या पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगावमध्ये देखील पाऊस सुरू झालाय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। अंधेरीत पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जाम झालेला आहे, तर दुसरीकडे कांदिवलीत देखील भाजी मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे। ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अंधेरी आणि कांदिवलीतली ही दृश्य आपण पाहतोय। तर ही दोन दृश्य पाहतोय। कांदिवली गार्डनमध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि दहिसरमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची दृश्य आहेत। गार्डनमध्ये अचानक पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, मात्र लहान मुलं देखील या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत, तर वाहन चालकांना मात्र या पावसामुळे नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे। नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडालेली आहे, तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून वाट काढताना मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबईच्या उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग, तर गोरेगाव आणि वर्सोवामधली ही दृश्य आपण पाहतोय। गोरेगावमध्ये सध्या तुफान पाऊस सुरू आहे। कशा स्वरूपात पावसाच्या सरी गोरेगाव स्टेशनच्या बाहेर बरसत आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर वर्सोवामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे। विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह सध्या पावसाला सुरुवात झाली आहे। आमचे प्रतिनिधी मयुरेश आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। मयुरेश, काय स्थिती आहे मुंबई उपनगरात? गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि त्यातच मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं। मात्र रात्रीच्या सुमारास या पावसाने दमदार हजेरी लावली आहेत। मुंबई उपनगर असेल किंवा मुंबई शहर असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी पाणी साचण्यात देखील सुरुवात झाली आहे। तसंच आपण बघितलं, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस येलो अलर्ट देखील जाहीर केला आहे। मात्र ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होत आहे। दुसरीकडे जर बघितलं की ह्या अवकाळी पावसाचा फटका रेल्वेला देखील पडलाय, कारण मध्य रेल्वेची लोकल सेवा ही तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिराने चालत आहे आणि त्याचा त्रास जे प्रवासी आहेत किंवा जे चाकरमानी आहेत त्यांना देखील होत आहेत। तर दुसरीकडे मुंबई शहर किंवा उपनगरात जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी पाणी साचले आहेत आणि त्या पाणी साचल्यातून जे नागरिक आहेत ते साचलेल्या पाण्यातून वाट काढत आहेत। तर नक्कीच मयुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।